नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। राशिड बुद्रुक हे राधानगरी तालुक्यातील मधील एक मोठं नावाजलेलं आणि एक मोठं बाजारपेठ असणार हे गाव। या गावाला सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय असं सर्वच क्षेत्रातील वारसा भूषणावा आहे आणि तो लाभलाय। माझ्या पत्रकारिता क्षेत्रातील असणारे आणि वर्तमानपत्राचे संपादक म्हणून ज्यांचं नाव अजरामर झालं ते आप्पा शास्त्री देखील याच गावचे। राजकीय क्षेत्राचा विचार करायचा झाला तर अगदी भोगावती साखर कारखान्यापासून ते जिल्हा बँक असेल, गोकुळ असेल यासारख्या अनेक मोठ्या सहकारी क्षेत्रामधील संस्थांमध्ये देखील या गावचे अनेक पदाधिकारी होऊन गेलेत आणि आता विद्यमान पदाधिकारी देखील आहेत। कोल्हापूर जिल्ह्याला निशिगंधाची फुलशेती यशस्वी करून दाखवली ती याच गावानं। जिभेवर रेंगाळणारी चव आहे ती इथंच, कारण या भागातील सर्वात नावाजलेली हॉटेल्स आहेत ती या राशिडीमध्येच। जसं कोल्हापुरात पिकतं ते महाराष्ट्रामध्ये विकतं, तसंच जे राशिड्यामध्ये पिकतंय ते अखंड जिल्हाभरामध्ये विकते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अशी या गावची आणि या गावच्या नावाला सजेशी उत्साहपूर्ण आणि भव्य प्रमाणात साजरी होणारी यात्रा आता चालू होते। या भागातील यात्रांचा हंगाम सुरू होतोय ती या राशिडी गावच्या या यात्रेपासूनच। दुकानांची रेलचेल, मनोरंजनासाठी विविध प्रकारच्या पाळण्या खेळण्यापासून ते मनमुग्ध करणारी विविध साधनं, शेकडो प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या दुकानांची भाऊगर्दी, लहानांचं आकर्षण असणाऱ्या खेळण्यांची दुकानं आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर हजारोच्या संख्येने उपस्थित राहून अगदी म्हणजे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तरुण तरुणी, आबालवृद्ध अगदी सहकुटुंब सहपरिवार या यात्रेचे आस्वाद घेताना दिसतात। ही यात्रा असते या ग्रामदैवत डंग्यासिद्धाची अर्थात बिरदेवाची। हा बिरदेव नेहमीच शरण येणाऱ्या भक्तांच्या पाठी राहतो, म्हणूनच देव म्हणतात की देव माझा कवळा, भंडाऱ्याने झाला पिवळा, अडीच रेघांचा कांबळा, हाती येताची काठी आणि हा धावतो भक्तांसाठी। या ओळीमधूनच देवाचा भक्तासाठी असणारा आपुलकीचा भाव दिसून येतोय। पोळ्याच्या पुनवाला आज म्हणजे पौर्णिमेला सुरू होणारी ही यात्रा 4-5 दिवस म्हणजे शुक्रवारपासून ते अगदी मंगळवारपर्यंत चालते। यात्रेच्या पहिल्या दिवशी या गावातील भानुस मंदिरातून ढोलकताळाच्या गजरात, भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत, निशाण अब्दागिऱ्या छत्रचांबरांच्या छायेतून, धनगर बांधवांच्या अखंड ढोलवादनातून आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून या बिरदेव नावाच्या चांग भलं अशा जयघोषात पालखी सोहळा इथं सुरू होतो। आणि हा देव भानुस मंदिरातील देव गुंड्यामाळ टेकडीवरील म्हणजेच गावच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगरावरील मंदिरास वास्तव्याला जातोय आणि यानंतरच खऱ्या अर्थानं ह्या यात्रेला सुरुवात होते। शनिवारी दुसऱ्या दिवशी दुपारनंतर वालूक होते आणि यानंतर देव अंगात आल्यानंतर हेडाम खेळून भाकणूक सांगितली जाते। या भाकणुकीचा मान राशिडी गावचे देवऋषी समजले जाणारे वसंत जोंग यांच्याकडे आहे। या भाकणुकीच्या माध्यमातून भविष्यकाळाचा आढावा घेतला जातो। याच दिवशी रात्री बिरदेवाचे प्रथम भक्त म्हणून ज्यांना मान आहे ते कोल्हापूरचे मोरे घराण्याचे त्यांचा या ठिकाणी खरा नैवेद्य होतो। या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी जर बघितलं तर तिसऱ्या दिवशी नवस दंडवत फेडले जातात आणि दुपारनंतर बनकर बांधवांचा हेडाम खेळून झाल्यानंतर दुसरी भाकणूक होते आणि त्यानंतर येणारा सोमवार हा यात्रेचा मुख्य दिवस असतो। या दिवशी गावातील प्रत्येक धनगर बांधवाच्या घरातून दुधाच्या घागरी वाहण्याचा कार्यक्रम होतो। या दिवशी संध्याकाळी भाकणुकीनंतर नयनरम्य आतषबाजीचा कार्यक्रम देखील संपन्न होतो। शेवटी मंगळवारच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या पटांगणात सकाळी 10-11 वाजता शेवटची भाकणूक होते आणि ढोलांच्या गजरात भंडाऱ्याची मुक्त उधळण केली जाते। मंगळवारी पाहुण्यांचा नैवेद्याचा मान असतो। मंगळवारी मध्यरात्रीनंतर भंडाराने खोबऱ्याच्या मुक्त उधळणीत गुंड्यामाळावरील मंदिरातून देव पालखीतून वाजत गाजत बुधवारी सकाळपर्यंत संपूर्ण गाव प्रदक्षिणा करत भानुस मंदिरात येतो आणि यावेळी यात्रा संपते असं जाहीर होतं। या डंग्यासिद्धाच्या यात्रेसाठी अखंड महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधून सुद्धा लाखो बिरदेव भक्त या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार हजेरी लावतात। गावातील मुख्य नामानंद चौकामध्ये ही यात्रा भरते। 4-5 दिवस चालणाऱ्या या यात्रेत भक्तांचा अगदी महापूर असतो आणि ही गर्दी अगदी ओसंडून वाहत असते। नवसाला पावणारा बिरदेव अशी या देवाची ख्याती असल्यामुळे अनेक भक्त देवाच्या ऋणातून उतराय होण्यासाठी या ठिकाणी यात्रेसाठी भक्तिभावानं सहकुटुंब हजर असतात। यात्रांच्या हंगामामधील पहिलीच आणि अगदी भव्य दिव्य प्रमाणात होणाऱ्या यात्रेसाठी हौशा गवशांची देखील मोठी गर्दी असते। इथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आणि मंगळवारपर्यंत विविध कार्यक्रमांचं नियोजनानं परिपूर्ण असणाऱ्या या यात्रेच्या संपूर्ण अपडेट्स आम्ही तुम्हाला आमच्या के न्यूजच्या माध्यमातून देणार आहोत। या राशिडी गावचं महत्त्व, या बिरदेवाचं महात्म्य आणि या यात्रेची भव्यता आम्ही या के न्यूजच्या माध्यमातून मांडणार आहोत। त्यासाठी आता लागलेच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा के न्यूज। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।